दरम्यान शरद पवारांनी बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे। संघर्षाचा, सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सारा पट डोळ्यासमोरून गेला। एकाकी मजदूर चळवळ, कामगारांच्या हक्कांसाठीची त्यांची अखंड झुंज त्यांनी दिली। समतेवर आधारित समाज रचनेचा त्यांचा ठाम निर्धार, अशा सर्व भूमिकांमधून विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील, अशा शब्दात शरद पवारांनी बाबा आढाव यांना आदरांजली वाहिली आहे। तर बाबा आढाव यांच्या कार्याची आपणही ओळख करून घेऊया। बाबा आढाव यांचं पूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव। त्यांचा जन्म 1 जून 1930 रोजी झाला। असंघटित कामगारांचा आवाज त्यांनी बुलंद केला। कामगार, दलित, गरीब, वंचितांच्या हक्कासाठी ध्यास घेऊन त्यांनी आयुष्यभर काम केलं। रिक्षाचालक, हमाल, हातगाडी ओढणारे घरकामगारांच्या हक्कासाठी आग्रही भूमिका त्यांनी घेतली। हमाल पंचायत, असंघटित कामगार कर्मचारी महासंघ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं। पुणे शहरात दीर्घकाळ सामाजिक कार्य त्यांनी केलं। अस्पृश्यता दूर करण्यासाठी एक गाव एक पाणवठा चळवळ त्यांनी राबवली। सामाजिक प्रश्न, संघर्षमय प्रवासावर पुस्तकं लिहिली। तसंच प्रेरणादायी चळवळींना दिशा देणारं विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।